हॅलो सांग. हांव पिंपलवाडे गांवचो विलेजर. नाव सांग. म्हाजें नांव फाबियो फेर्नांडीस आनी हो प्रोजेक्ट आमकां नाका म्हूण आमी मुखार सरलेले. ओके, हांव एंटनी आमचो गांवचो भाव आनी दोग-तीग जाण आग्नेलो आनी सगळे आमी मुखार सरून हो प्रोजेक्ट प्रपोज करपाक ट्राय केल्ले. बट आमकां प्रॉपर गायडन्स ना आनी चॅनल नासलें. सो आमी गेले जॉन फिलीप आमगे गांवचो. ही इज अ वेल एक्सपिरियन्स्ड गाय, सो वी टूक सम एडवाइस फ्रॉम हिम. देन मिस्टर एलेक्सो दा कोस्टा, and finally we have reached a point where the panchayat has the power to stop the work, but it's still taking its own time. Further thing will be explained by Mr. Costa. No, on what grounds are opposing? Grounds of hill cutting, the 15-meter road widening, and misinterpretation and violations in the said property. Okay, and we don't want this because it's totally going to change our demography, and we know now what is the current situation. So like we want our village to be secured and to be in its own peace. हो इशू तुम्ही ग्रामसभा बी डिस्कस केल्लो? ग्राम सभा आमी डिस्कस केल्लो, बट ग्राम सभाक तेणी म्हणलें की तो प्रोजेक्ट बंद जावचो ना म्हणून. सो देन वी सेड लायक वाय नॉट इफ द पीपल आर ऑब्जेक्टिंग, if the people don't want the project. So we went and we discussed, we made a small committee between our villages, and then we went to the proper channel and we were guided by a lot many people, and today finally we have got all the permission saying that this project can be stopped. So complaint has been already filed? Complaint has already been filed. We have given notices and complaints to the panchayat. Now only we are waiting for the panchayat to take the prior decisions. Okay. Yeah. Sir. Good morning. हांव आलेश कोस्ता, नागवा गांवचो. आज जे सगळे लोक पिंपलवाड्याचे एकठांय जाल्यात एगेन्स्ट द कन्स्ट्रक्शन ऑफ दीस प्रोजेक्ट. पेपर ताजे पयले उपरांत म्हाका कळ्ळें की 2003 ताजी फायल पंचायतान पावली. तेन्ना पंचायतान एक रेजोल्युशन घेयलें की हो प्रोजेक्ट लोकांक नाका म्हूण रिजेक्ट केलो. तेज उपरांत रिजेक्ट केले उपरांत हो बिल्डर कोर्टान गेलो. डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायताच्या कोर्टान गेलो. पंचायतान ती केस सारकी डिफेंड केल्या ना केल्या हाजेर हांव उलयना, पूण पंचायत ते केसीन हारले आनी हो बिल्डर जिखलो. डेप्युटी डायरेक्टरान पंचायताक ऑर्डर दिली ताका लायसन्स दिवचें म्हणून. पंचायतान ताका लायसन्स दिले. आतां हे लायसन्स दिताना पंचायतान पयलीं सायटीर येवन इन्स्पेक्शन करून लायसन्स दिलां काय ना हाजो एकूय पेपर ना. पयली गरजेची वस्त म्हणटा ती खंयचो प्रोजेक्टाक एक्सेस रस्तो. आतां ताजो प्लान ताणें सबमीट केला तो दाखयता 7.5 आनी 7.5 रस्तो म्हणजे 15 मीटर रोड ही ताजी सायट. आतां असो दवरलो जाल्यार हो रस्तो मुखार हांगा येता. हांव रावता रस्त्याच्या मदें आनी 7 आनी 7.5 मीटर खंय पावतलो भितर फुटसा भितर. ही पयली मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स, मिसगायडींग द पंचायत. एंड आय डोंट नो पंचायतान दोळे आनी TCPन दोळे धांपले जाल्यार अरे रस्तो हा हो 5 मीटर देखून ना. तो प्लानाचेर दाखयता 15 ऑन साइट 15 मीटर्स ना. ऑन साइट 15 मीटर्स ना. साइटीर तूच पळय ना दिसना. रस्तो 15 मीटर आहा. 15 मीटर आमी 4 काय 5 मीटर दिसता. 4 काय 5 मीटर दिसता. आनी हे प्लानाचेर बेज करून तर प्रोजेक्ट आयलो. तो फाल्यां म्हणटलो रस्तो तिगा. आनी ताणें आपलो 7.5 फ्रॉम सेंटर ऑफ द रोड. आतां तेजे पत्रे पळय मारला ते 7.5 मीटर जाता. तेंय जायना. दुसरे तो म्हणटा आपली इफेक्टीव एरिया 5,816. फॉर ब्रेविरिटी सेक लेट अस टेक इट एज 6,000. Permitted FAR is 60%. 3,000 he can build up.
तो कितली दाखयता आपण म्हणटा टोटल बिल्ट अप एरिया 2339 इतलीच बिल्डअप ताची एक्चुअली ताच्यान बिल्डअप करपाक जाता 3489. आता ताजो दुसरो प्लान आहा तो बिल्डिंगाचो तो दाखयता सिंपल कॅल्क्युलेशन ताजे वीट दाखयता तो 16.30 मिटर्स आणि लेंथ दाखयता 45.60 मिटर्स. सो एक फ्लोराची एरिया जाली 743. आता दोन बिल्डिंगा एक ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर तिनांच्यो एक बिल्डिंगात 100 जाल्यो. सो बिल्ट अप एरियाचो टोटल जाता 4459. He can build legally only 3000, but he is on the plan showing 4049, 1400 extra. Now this is, I don't know whether people are so blinded. हो एकाच न्ही तो म्हणटा कितें फुडें सरकाराक कितलो लॉस जालो तो पळय. तो म्हणटा टॅक्सेबल built up area is only 2339. Actually he has to pay for 4400. आता डिफरन्स कितले जाता 2120 fee at the rate of 250. Total loss to the government 5,30,000. चल्ला ते कितें पयलेच पावल जे मागता तूं परमिशन दिवपाक तेन्ना हें कांयच चोयना. TCP चोयना पंचायत तर चोयच ना. पंचायत म्हणटले आपणा कडेन टॅक्निकल मनीस ना. पण हे सगळे टावन एंड कंट्री प्लॅनिंगान पळोवपाक जाय आसलें. दीज आर नॉट वायट लायज. दीस इज टोटल फ्रॉड. कळ्ळें तुका. आतां दुसरें हे जालें ताजें प्लान. Construction license panchayatan dilem because there is an order from the deputy director. जायती कंडिशनां घातली हेजेर. ये थिंगा एक कंडिशन आहा कंडिशन number 6. If any statement therein and whenever there is a false statement or misrepresentation of material past approved or shown in the application which is the permit was based, the construction license shall be revoked. Now आमी सगळ्यांनी लोकांनी पंचायताक एक कंप्लेन केलें बाबा हो रस्तो 15 मेत्र ना ताणें फूट मारल्या ताजो बिल्डअप एरिया 3000 जायना 4000 मायज जालो आनी मुखार बांदगोडे तूं मागीर सांगता तूं. आमी पंचायताक कंप्लेन केलें की हे तुज्या कंडिशना प्रमाणे ताजे लायसन्स रिवोक कर आनी रिवोक बेश्टेच कर नाका. कायदो फॉलो कर आनी रिवोक कर. कायदो फॉलो करपाक ताका नोटीस काडपाक जाय. ताका मागीर ताची नोटीस एक रिप्लाय येता ती पळोवपाक जाय आनी मागीर रिवोक करपाक जाय. ताका आमी 15 दीस दिल्ले. आज 15 दीस काबार. पंचायत पळय कसल्यो गेमी होता त्यो. पंचायत बरयता टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाक. The village panchayat of Naga in its fortnightly meet upon perusal of the contents of the complaint, serious issues pertaining to alleged misrepresentation of facts in the revised construction plan, particularly regarding the width of the access road, demarcation of land parcel, discrepancies in permissible build-up have been observed in respect of your project. In view of the above, you are hereby requested to kindly verify the technical clearance. तो आता TCP बरयता. आता पंचायत व्हडलो हो जालो TCP बरोवता. हाका टायम लिमिट काय ना. पंचायत बरयतलो. केन्ना गेली ती लेटर? ही लेटर आमचे 30 तारखेर 30th of April. आता TCP आनी एक वर्स काडटलो हो प्रोजेक्ट कंप्लीट जातलो. हाका टायम लिमिट तरी आसपाक जाय आसली. विदीन 10 days, विदीन 15 days ते ना. दुसरो तो बरयता कलेक्टराक सुद्दां बरयता तो. अनेक लेटर असले म्हणजे ते बिल्डराक बरयता ते. ताणें बिल्डराक बरयला एक लेटर पंचायतान
आनी ताकोडे क्लॅरिफिकेशन मागला. Clarification saying they have conducted site inspection. Panchayatan site inspection kela. And when the site inspection is done, they have come to know that the width of the road is substantially less. तुमकां आतां कळ्ळें न्ही, तुम्ही सायट इन्स्पेक्शन केलें. सबस्टेन्शियली लेस म्हणटा ते डिप्लोमॅटीक वर्ड. सबस्टेन्शियली म्हणल्यार कितें, 1 मिटर जावपाक जाता, 3 मिटर जावपाक जाता, 5 जाता, 10 जाता. तूं कितें मेजलें? हाव यू हॅव कम टू अ कन्क्लुजन दॅट इट इज सबस्टेन्शियली लेस? तें तुमी कांय सांगूंक ना. ताका म्हणलां सबस्टेन्शियली लेस. क्लॅरिफिकेशन मागलां. अरे आमी तुकाय कळ्ळें आतां इन्स्पेक्शन जातकूच ते सबस्टेन्शियली लेस आहा म्हूण न्ही. मागीर ताका दी मरे नोटीस रिवोक करपाक लायसन्स एज पर युअर कंडिशन नंबर 6. प्रोजेक्ट स्टार्ट करता तेन्ना खबर नासलें कितें लोड कितलो आहा तो. ते आतां कितें कोतले हांव सांगता तुका. ते म्हटले डेप्युटी डायरेक्टरान ऑर्डर दिली तेजे आमी दिलें. आतां दिलें बरें. हांव तुका दोना थिंगा इट वॉज मेंट. अरे तुगे बारके दुरीक काट जाल्यार देखून हे टीट घेयन आतां मेजता. आनी हे थोडो प्रोजेक्ट येता तो रोड मेजून जायना आहलो. रोड कोपलां वयता, लोकांचे देरां वयता, हें दिसपणा. नेक्स्ट आतां हे जाले इलिगेलिटीज ऑफ द प्रोजेक्ट. दुसरें हो बिल्डर हांव नको तो कितें तो कितें समजत तो लूट आनी प्लांडर म्हणटा तसलो. तेणें फाटल्यान तेगेले लँड पार्सल आहा ते 2 झोनिंगा पडटा. एक नॉन डेव्हलपमेंट हिल आनी दुसरो सेटलमेंट. दॅट इज ऑल्सो डाउटफूल. आय डोंट नो. आय स्टँड करेक्टेड. आतां तेणें कितें केलां? हिल कटिंग केलें. आनी हिल कटिंग केलें ते म्हणून एकल्यान फ्लायिंग स्क्वॉडाक कंप्लेन केले. फ्लायिंग स्क्वॉड येयलो, इन्स्पेक्शन केलें. अरे तेगे हिल कटिंग चोयलें तुवें 25 मीटर लेंथ हिंगसा थिंगा 20 मीटर ब्रेथ आनी 5 मीटर हायट. अरे म्हणलें कितली माती काडली आनी हूंय गेली. आनी तेका रेड हँडेड दवरलो. हे हिल कटिंगेचो रिपोर्ट ऑफ द फ्लायिंग स्क्वॉड. आतां डेप्युटी कलेक्टरान स्टॉप वर्क म्हूण ताका ऑर्डर काडल्या बिल्डराक बिकॉज ऑफ हिल कटिंग. पंचायत दिलो पूण काम चालू आहा म्हणटा लोक. चालू आहा. हो संवसारूच तेच चालू आहा. फकत लोकां दोळ्यां उदक लायलें, पेपर दाखयलो, आमी केलां. पूण ती सगळी चालू. आनी चालू ना. ते हिल कटिंग अशें केलें तेणें तो पास पळ येता तेजे ते आख्खें कोसडटलें, माती सगळी देंवतली आनी मागीर तेका आनी फ्लॅट जायन मेळटलें. समजलो तूं? सो इंटेलिजंटली तो भितर कितें करपा जाय तें कोता. तितलें न्ही. अरे तेणें पायपां उदक देखून चोवन दवरलें बांदपाक. मिटरा पयलो मोटर बसयला, उदक साक कोता मिटरा बायपास करून रातीचे. आनी हो लोक बाडो उदक ना बळ माता. लोकांक उदक ना तेक उदक सगलें. आमी कंप्लेन कोत्तकूच तेगे आतां वॉटर कनेक्शन डिस्कनेक्ट केलां. This is robbery of government property. Water it belongs to the government. हें चोरलें तें. तेजे रोकडो FIR जावपा जाय आसलो. आमगे कंप्लेन केलें ते दोडो. डिपार्टमेंटानूच तेका दवरलो रेड हँडेड. पंप चोयलो. आतां तेणें कॉमेस केलो ते दिसान प्रोजेक्ट. ते दीस कंप्लेन केलें ते दिसान तो उदक सोदता पंप घाल. आनी हो लोक बाडो उदक ना म्हूण. सर फायनली तुमगे आतां कितें? फायनली आतां आमगेलो टायम काबार जालो. 15 दीस आमी पंचायता दिल्ले. बाबा तूं कायद्या प्रमाणे एक्शन घे. तेणें लेटर केलें ते प्रमाणे आमकां कळटा पंचायताक इंट्रस्ट ना कितें एक्शन घेवपाची. कळ्ळें तुका? आतां आमी लास्ट पंचायताचो म्हणटाय इतू तर इरेग्युलेटी जाल्या, चोरी जाल्या, हिल कटिंग जाला, प्लान घायल तो सारको ना. आनी कितें जाय पंचायताक? हांव नको हे वाड्याल पंच कितें कोत्तो हांव नको. ते पंचान पयले हो आतां आमगे कंप्लेन गेलो तो बॉडी कडेन मिटींग जाता ते दोन तितून डिस्कस करूंक जाय आसलें. बाबा आपणागे वाड्यार हें जाता आनी लीड घेवपा जाय आसलें. तो पंच हुंया तो म्हाका कांय खबर ना, तो कितें कोत्तो कांय खबर ना. पूण आतां इतू लोकांगे सेंटिमेंट
हे प्रोजेक्टाचेर एगेन्स्ट आहे. सो पंचायताक हांव मागता इलिगल कांय को नाका, कायद्या प्रमाण वच सगळी तुगे तूंच म्हणटा सायट इन्स्पेक्शन करून रस्तो 15 मीटर ना पुरो इतलें बरो. तुगे कंडिशन 6 इम्प्लिमेंट कर, नोटीस काड आनी लायसन्स तेगेले रिवोक कर. तेका मागीर कोर्टां वचली म्हाका कितें करपा जाय हें कितें कोताय धाड न्हू बेश्टे डाकून लायसन्स काडले तो कोर्टा वयतलो स्टे हाडटलो प्रोजेक्ट चालू जातलो. तें नाका, कायद्या प्रमाणे वच म्हणून सांगलां पंचायतान आनी तेका 15 दीस दिल्ले आमी. अजून ते पंचायतान हेचो एक्शन घेतलें ते दोळ्या उदक लावपाचें. तेका बरय तेका बरय कलेक्टरा देखून बरयलें ताणें. कलेक्टराक रिपोर्ट म्हाका तो म्हणजे सरपंच खंय पावता नको तेका दिसता कलेक्टर ते सकयल आहा म्हणून जातलो. इतलें हांव सांगता आनी समजता पंचायताचे दोळे आज तरी हे लोकां चोयन उगडले म्हणून. हितून तेंचे दोळे धापलागले हे लोकां चोयन तेंचे आयज तरी दोळे उगडटले. लोकांगे सेंटिमेंट सारको ते प्रोजेक्टाचेर एगेन्स्ट आहा आनी आमी कायद्या प्रमाण मुखार आहाय. आमी बेश्टे सांगना प्रोजेक्ट नाका डेव्हलपमेंट नाका. हो डेव्हलपमेंट न्ही, हे डिस्ट्रक्शन. कळ्ळें? एसो प्रोजेक्ट हिंगाण डेव्हलपमेंट जायना, हे डिस्ट्रक्शन जाता. लोकांगे सुसेग पेडेर लोकां उदो ना तो उदो चोता, हिल कटिंग जाला तेजे FIR जायना, तेगे प्लान सारके नाय, रस्तो तो कितें दाखयता आपणा जाय तो फाल्यां म्हणटा तो मागीर कपेलोय मुडे. आतां आमगेले रिलिजियस हे आहा कपेला तेगे कोण फी आहा कपला तेकून फाल्यां आमगे फेस्ता लादीन जाता तो तेगे लोक रावता तो आमची कंप्लेन करतलो डिस्टर्बन्स जाता म्हणून. हे चिंतिल्लो ना तेणें हो प्रोजेक्ट एप्रूव करता तेन्ना बाबा लोकांगे कितें फायदा पडटलो आनी कितें लुकसाण पडटलो. मागीर आमी फ्रीज बंद करचो पडटलो, लादीन बंद करची पडटली. हे मुखार असो काळ येवपा आहा. अरे तो प्रोजेक्ट कितलो 50 फ्लॅटांचो. हे गांवां लोक कितू रावता अडेच धर 50 फ्लॅटां 4 मदींच धर कितू जाले 200. ते अडेशी आमी अडेशी ते 200 जाले. डेमोग्राफी गेली इंची आमची आयडेंटिटी काबार जाली. आनीक प्रोजेक्ट येता दिसता थिंगा फाटल्यान फुडल्यान हो जाल म्हणजे आनी प्रोजेक्ट जाय तितले आतां. दीस इज अ स्मॉल विलेज. कळ्ळें तुका? काय बरं ग्रीनरी आहा, काय बरं आमगे परंपरान आमगे बायन आवय बापायन आमगे बाट बेस दवरला आनी कोण येता आनी कितें काय म्हळ्यार लूट मार. आनी कोण उलयता? आनी निमाण सांगता हो प्रोजेक्ट हे पळय इलिगलिटी जाल्या त्यो ग्रामसभा डिटेल डिस्कस जावपाक जाय. हे कित्या लागून जालें तें सगळें. आतां पंचायतान कायद्या प्रमाणे एप्रिलांत ग्रामसभा घेवपा जाय आसली. कित्याक येयली ना म्हाका खबर ना. कायद्यान घेवपा जाय ती ग्रामसभा ते घेयनाय. आतां तांकां पत्ते हांव मागणी कोता इमिजिएटली ग्रामसभा मागाय आनी हो स्पेसिफीक इश्यू डिस्कस करपाक हो लोक. आमी ऑलरेडी BDO लेटर दिल्ले आहा. आमी BDOकूय मेळ्ळे आनी BDOन आमकां सांगलां आपण डायरेक्शन तेका दिता म्हूण ग्रामसभा कर म्हूण. पूण हितूक आमकां कित्याक जाणवपा जाय? अरे तुका कितें करपा जाय तें कर मरे कायद्या प्रमाणे. तुका लोकांक निवडून कितें दिला थिंग बसून जाय तें करपाक? काल एक नोटीस काडल्या सगळी 12 सगळी बंद. अरे तूं पावरू ना ती नोटीस करपाक. ते इलेक्शन कितें? अरे ड्राय डे इज एन्फोर्स बाय गव्हर्मेंट नॉट बाय सरपंच. म्हणजे तूं कोणालो पावर हें कोता आपणाक घेता आनी कोणा स्टेटमेंट रेकॉर्ड करपा आपयलो म्हणजे पुलीस जाल तूं. तूं कितें तूं पुलीस तूं कोर्ट नको. पूण हें कितें कायद्या प्रमाणे आहा तें करपाक जायना. कायद्या भायर कितें करपाक आहा तें सगळें रेडी. उलयता आनी कोण उलयता? जाल मरे. आमचो गांव एक धाकटोसो गांव. ओके 40% जागो आमचो इंडस्ट्रीन गेलो. ओके 30% आमची शेतां. 30% आमी रावताय. कळना तुका? आमगे पॉप्युलेशन ऑलमोस्ट अरावंड एप्रॉक्स 4000 आहा. बट तितून 9000 प्लस मायग्रंट्स आहाय. So we are right now in a struggling phase and on top these projects are coming. Okay,
हांव कितें म्हणटा एक येयलो जाल्यार हेजे मुखार आनीक येतले सो बेटर स्टॉप द वन वीच कम्स फर्स्ट एंड देन वी कॅन डू एंड द सेकंड थिंग पॉयंट टेक्निकल क्लियरन्स TCPन पॉयंट नंबर 21 तांकां ऑर्डर हाय की ते स्टॉप करपाक सो वी आर जस्ट आस्किंग द पंचायत to be sustainable on their rights and to practice their rights if there is something, and we have pointed out and noted out all the illegalities. Okay, so yeah, amka chalone sir. Okay, thank you. थिंगे कोण आहे थिंगा कन्स्ट्रक्शन तेंगे कोण आहे उलोवपाक तेंगे कोण आहे उलोवपाक ऑफिस बी काय ना तेंगे road, sir. There are 50 parking spaces. And see the state of the road. 50 cars are coming there. ऑफिस बी काय ना तेंगे भितर कोण उलोवपाक कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर